इव्हिनिंगचं सेशन आणि सेकंड मॅचला आपण सुरुवात करतो. आज पाहू शकाल आज चांगल्या टीम आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतील. रेग्युलर फॉर्मॅटचा आजचा हा पहिला सामना नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपडाच्या अगेन्स्ट झून अंदुरकी इन ॲक्शन. मॅचला तर सुरुवात पहिला चेंडू घेऊन तयार कुणाल. पहिलाच बॉल बाकफुटला जाऊन पंच केलेला आहे आणि योगेश कोळी जेव्हा जेव्हा असतो तेव्हा तेव्हा तुम्हाला अशीच का बॅटिंग सातत्यानं पाहायला मिळते. पहिलाच बॉल पॉईंट बाउंड्रीला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिला 4. बाकफुटला जाऊन पंच करत असताना योगेश कोळी जेव्हा जेव्हा खेळला तेव्हा तेव्हा जरूर आपण असा क्रिकेट सातत्यानं बघितलेला. एक त्याचा वेगळा अंदाज आहे खेळण्याचा. नेक्स्ट बॉल. आता त्या चेंडू चांगला बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आपण जरूर बघितली. शॉट थर्डच्या थोडासा स्किर होता फिल्डर गली रिजनमध्ये. पहिली धावीकडनं धावून घेतलेली आहे. महेंद्र आणि मैदानाच्या आतमध्ये योगेश 2 सलामीवीर फलंदाज. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा आमचे मित्र निलेश जाधव यांचा संघ सातत्यानं आपल्याला भूषण टीममध्ये खेळताना पाहायला मिळतात. इन ॲक्शन जरूर आपल्याला पाहायला मिळते. जून अंदुरकी म्हटलं की आमचे मित्र समालोचक समीर ठाकरे जरूर त्याच गावचे एक अप्रतिम क्रिकेट समालोचक आहेत. त्यांचे आपण स्वागत करू. पाटणा ऑन साईडला फटका. चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. रनआउटची संधी. थर्ड अंपायरची मागणी केलेली. तिकडे आमचे ऑफिशियल अंपायर नसलेला DK फिरोज खान सर सोबत आपण मैदानामध्ये पाहतो. अंपायर्स बाळा मान आहेत आणि आमचे थर्ड अंपायर DK चला आपण लगेचच संपर्क साधायचे. दर्जेदार अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. खरं तर भरपूर मेहनत त्या क्रिकेट टुर्नामेंटसाठी सातत्याने असते. आमचे सन्माननीय किरण शेठ राऊत म्हटलं की एक मोठं नाव आहे. त्यांचं सातत्याने आपण कार्य बघितलेलं आहे. क्रिकेटच्या माध्यमातून क्रीडा महोत्सव, शर्यतीच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत, असे सन्माननीय किरणजी राऊत, तसेच आमचे हरेशदादा राऊत. नॉट आउटचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. जांताराजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025. सन्मान्य किसनजी कतुरे साहेब विद्यमान आमदार यांचं भरपूर मोठं योगदान असतं. तसेच सर्वांचेच लाडके भिवंडी लोकसभेचे कार्यकुशल कार्यसम्राट सन्मान्य सूरजजी गोपीनाथ माते अर्थातच बाळ्या मामा विद्यमान खासदार यांचं देखील मोठं योगदान क्रिकेट टुर्नामेंटकरिता. सो आमच्या अर्षिता मॅडम, आमच्या सुवर्णा मॅडम यांचं देखील चांगला आणि उल्लेखनीय अशी कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहकार्य क्रिकेट टुर्नामेंटसाठी सातत्याने असतं. ग्रामस्थ मंडळ कासगावचं असतं. आजची निर्णायक रात्र आहे. आज देखील भरपूर मजा येईल या स्पर्धेमध्ये. जरूर यामध्ये शंका नाही, कारण का रेग्युलर शेड्यूलला सुरुवात झालेली आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपडाच्या अगेन्स्ट झून अंदुरकीमध्ये 2 भिवंडीच्या टीम इन ॲक्शन आहेत. जरूर एक चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. कुणाल षटकातील पुढे चेंडू घेऊन तयार. विथ विकेट ना. फुल टॉस होता. बॅकफुलला जाऊन फक्त दिशा दिलेली. कट करत असताना शॉट चेंडू मात्र चालला वेगानं. शॉट थर्डला बीट करत योगेश कोहलीच्या बॅटमधून सेकंड बाउंड्री. दर्जेदार बाकफुटला जाऊन खेळत असताना यश मोठा होता. मोठा आहे, जाणून बुजून फटका खेळले. माहिती आहे योगेशला की पॉवर प्ले सुरू आहे. पहिले षटक पॉवर प्लेचे आणि जरूर इकडे चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे लिमिटेड ओव्हरमध्ये. आणि योगेश कोहली जेव्हा जेव्हा खेळला तेव्हा तेव्हा आपण नक्षत्र चौधरपाड्याच्या धावा पाहिलेल्या आहेत. जरूर स्कोर विरोधी एक चांगली धावसंख्या. 10 धावा बलकावरती आहेत. आजची निर्णायक रात्र स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते. किरण दादा राऊत सन्मान्य आमचे हरेशदादा राऊत प्रमुख आयोजक या क्रिकेट टुर्नामेंटचे आणि धर्मवीर मैदान बदलापूरचे आपण पाहतोय. ऐतिहासिक मैदान कासगावकरांचा चर्चेत राहिलेला आहे. समोर ट्राय केलेला आहे. गवसलेत. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. स्लीपर कव्हर मध्ये फिल्डर तैनात होते. पॉवर प्ले सुरू होता. स्वतःवरती भरपूर नाराज योगेश कोहली, कारण का हा फटका त्याला जरूर फिल्डरला बीट करत खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. तो परत मैदानाच्या बाहेर. पहिला मोठा धक्का लागत असताना मॅचमध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस टीम चौधरपाड्याला. योगेश कोहली बाद.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस नक्षत्र चौदरपडा टीमची धावसंख्या 10 धावा. 2 चौकार आले योगेशच्या बॅटमधून. योगेश भरपूर नाराज आहे. फटका त्यानं जरूर चांगला खेळला. मदत एवढीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. तिकडे फिल्डर होते अल्पेशी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल एल्फिल्ड शॉटमध्ये. जू नांदुर्की एक चांगला संघ आहे. सातत्याने टीमच्या माध्यमातून आपण चांगलं क्रिकेट पाहिलेलं आहे भिवंडीमध्ये. सातत्याने मागच्या 5-7 वर्षापासून मी भिवंडी टेनिस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये कॉमेंट्री करत असतो, समालोचन करत असतो. म्हणून चांगली माहिती आहे टीमची. दोन्ही टीम आज भिवंडीच्या नामांकित टीम आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतील. लास्ट मॅचमध्ये सरवली संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढच्या मॅचमध्ये उमरुली चंगेज मुंबई मांडामध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणारे 2 टीम. आपण लगेच संपर्क साधायचे. जय गोलपत दॉर्लीच्या अगेन्स्ट मोहाचीवाडी पुढच्या मॅचमध्ये. लास्ट मॅचमध्ये गौरीशंकर गौरीपाटा, रवी मात्रे, हेमंत मात्रेचा संघ आहे. सरवलीच्या अगेन्स्ट सागर भोईर इन ॲक्शन आपल्याला त्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. आजचा शेड्यूल खूप चांगला आहे. आज भरपूर चांगलं तुम्हाला मॅचेस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतीलच, यामध्ये शंका अजिबात नाही आहे. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मागवती बॉलर अल्पेश आले. पहिलाच बॉल फुलटॉस जरूर खेळले. ऑन साईडला डीपमध्ये थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल. थ्रो फेक एवढीच चांगली होती बघ, मात्र विकेट किपरनं तो चेंडू लगेचच कव्हर केलेला. तद्वर मी ते एक सिंगल. नवीन बॅटर आला मैदानामध्ये विकी खेळण्याकरिता इनअप नंबर 3 वरती. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. भागीदारी महत्त्वपूर्ण असेल. नक्षत्र चौदरपड्याच्या अगेन्स्ट जू नांदुर्की. जोगेश्वर क्रिकेट संघ समोर ड्राय केलेला फटका चांगला. इनफिल्डला बेदा चेंडू डीप मध्ये आलाय. स्लीपर कव्हरला चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल वेगानं दुसरीदा विकेट मेल. थ्रो फेक चुकीची होती. कदाचित डेरिक हिटची संभावना आपण बघू शकलो असतो. मात्र तिकडे बॉलरनं लगेच चेंडू कव्हर केला. त्यावर मिळतात या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 नजर पुढे स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचला 13 वरती. हा तुम्हाला ॲक्शन रिप्लाय टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. फेक चांगली होती. कदाचित डेरिक हिट होऊ शकला असता. खूप दूर होते, फ्रेम मध्येच नव्हते बॅटर. पाहतो आपण महेंद्रला. नेक्स्ट बॉल ऑन साईडला फटका टर्न केला आहे. पुन्हा मिड विकेटमध्ये चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल मेल. कासगावच्या मैदानावरती रन्स बनवणं बघता आपण. धर्मवीर मैदान ऐतिहासिका मैदान एवढं इझी नाही. इकडं मोठं ग्राउंड आहे आणि इथं धावा बनवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. मात्र बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते अल्पेशच्या माध्यमातून. विकेट टू विकेट बॉलिंग. नेक्स्ट बॉल ऑन साईडला फटका टर्न करण्याचा प्रयत्न. मिसामिंग डाऊन द बॉल. तिकडे फिल्डर पोहोचलाय. चूक होणार नाही. मिड विकेटला गवसलेत. अजून एका फलंदाजाला इकडनं मैदान सोडावं लागेल. महेंद्र परत मैदानाच्या बाहेर. दोन्ही सलामीवीर फलंदाज आता इकडनं चौदरपाड्याचे बाद झालेले आहेत. जरूर प्रेशर असेल. अल्पेशला पहिली विकेट. 14ला 2. नक्षत्र चौदरपाडा. विकेटीतनं मिळते दुसरी. दोन्ही सलामीवीर फलंदाजांना अपयश. जोरदार योगेशनं सुरुवात चांगली करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांना 2 बॉल 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. मात्र लास्ट शेवटच्या ओव्हरपर्यंत तो हवा होता मैदानामध्ये असं जरूर डगआउटला देखील जाणवत होतं. मात्र तो बाद झालेला आहे. त्याचा पार्टनर देखील आता मैदानाच्या बाहेर आलेला आहे. एकूण रन्स बघतो आपण स्कोर बोलू 40 ने 2 विकेट गेलेले आहेत. डाकी विशाल अप्रतिम खेळाडू, लेफ्टी बॅटर आहे, एक हार्ड हिटर फलंदाज आहे. त्याच्याकडनं अपेक्षा जास्त असतील या मॅचमध्ये. तो चांगला खेळला तर जरूर एक चांगली धावसंख्या आपल्याला नक्षत्र चौदरपाडा टीमची पाहायला मिळेल स्कोर बोर्डवरती. मध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये आई जोगेश्वरी क्रिकेट संघ जू नांदुर्की टीमचा परफॉर्मन्स आपल्याला चांगला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल समोर हाय बॅकलिपने खेळले. फटका चांगला आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंग जरूर. धाव मात्र एक सिंगलच मिळेल.
यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल तसं न बघतो आपण व्हाईट बॉल. मी मगाशीच या षटकाच्या नंतर आपण जरूर चर्चा करूया, कारण का या स्पर्धेसाठी मोठं योगदान ज्या व्यक्तिमत्वाचं असतं थोड्याच वेळात आपण त्याची देखील अलॉसमेंट करू. स्पॉन्सर व्हेरी इम्पॉर्टंट, ते गरजेचे असतात. हा तुम्हाला दोन अँगलमध्ये पाहायला मिळेल. टेलिकास्ट सुपर्ब आहे. ही स्पर्धा आपल्याला बहुचर्चित पाहायला मिळते. ओम साई टेलिकास्टच्या माध्यमातून ऑन साईडला फटका, बॉटमॅनचा सुंदर वापर, डीप पण थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल जरूर होता, मग दहा विकेटने एकच मिळणार आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलेला बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. जय जोगेश्वरी क्रिकेट संघ जुनानूर टीमनं 2 ओव्हरचा केस संपलाय. टाइम आम्ही सेट केलं 9:34 बघतो आपण. 36 सेकंद झालेले आहेत. बरोबर टायमावरती आतापर्यंत बॉलिंग करण्याचा प्रयत्न जुनानूर टीमचा आहे. 2 ओव्हरचा केस संपला. 17 धावा स्कोर बोर्ड होते. 2 विकेट गेलेल्या आहेत. विशालने 1 मध्ये 4 केलेली आहे. 3 बॉलमध्ये बघतो आपण विकीनं 4 केलेल्या आहेत. आणि जरूर या स्पर्धेकरिता बघतो आपण प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1 लाख रुपये भव्य दिव्य कासगाव चषक दिले जाणार आहे. या आम्हाला जो स्पॉन्सरशिप केलेला आहे पूर्णच्या पूर्ण आम्हाला कॅश जे आहे, जे कॅश प्राइज जे आहे ती आम्हाला स्पॉन्सरशिप केलेली आहे. सन्माननीय विद्यमान भिवंडी लोकसभेचे कार्यसम्राट, कार्यकुशल असे खासदार अर्थातच सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे, सर्वांचेच लाडके, तुम्हा सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व बाल्या मामा यांचं मनापासून आभार, ज्यांनी आम्हाला रोख रक्कम 1 लाख रुपये या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला डोनेशन दिलेलं आहे. आणि दरवर्षी मी मागाशी देखील सांगितलं, मग क्रिकेटची स्पर्धा असेल अथवा बैलगाडीचं शर्यत असेल, जेव्हा जेव्हा या मैदानावरती आयोजन सन्माननीय किरण शेठ राऊत यांचं असतं तेव्हा तेव्हा सन्माननीय माननीय श्री बाळामामा यांच्या माध्यमातून योगदान भरपूर महत्त्वाचं असतं. त्यांनी तेव्हा देखील 3 ते 4 आम्हाला मोटरसायकल स्पॉन्सरशिप केलेल्या होत्या बाळामामानं बैलगाडी शर्यतीसाठी. त्यांचं मनापासून आभार. आणि आता बघतो आपण क्रिकेट टुर्नामेंटसाठी देखील त्यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयाचा धनादेश आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम आहे आपला सन्माननीय विद्यमान खासदार भिवंडी लोकसभा सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे अर्थातच बाल्या मामा. 3rd ओव्हरला सुरुवात होते. 22चा वेगवान चेंडू. अंपायर सांगतील आमचे फिरोज सर की हा चेंडू करावे अपस्टिकच्या जास्त बाहेर. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड एकूण जाऊन पोहोचलाय 18 धावा धाव पुस्तकावरती आहेत. सुंदर क्लायमेट आपण पाहतोय. आजचा निर्णायक क्षण म्हणू शकतो, निर्णायक रात्र. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज चेंडू विकेट किपरच्या पाठी चाललेला आहे. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू, आता थांबणार नाही अजिबात. चेंडू वेगाने चाललेला आहे साइड स्क्रीनच्या दिशेने. विकेट किपरच्या पाठी फाईन लेगला बीट करत धावा 4. रिप्ले पाहायला मिळाला. शॉटच्या नियंत्रणामध्ये अजिबात नव्हते. मोठा फटका हाय बॅक न खेळण्याचा प्रयत्न होता. विकीचा मिड विकेटला टॉप एज लागून मोठा टॉप एज होता. चेंडू विकेट किपरच्या पाठी शॉट फाईन लेगला. जरूर फिल्डरचा प्रयत्न, त्याला बीट करत चेंडू फाईन लेग बाउंड्री दिशेच्या बोंडल्यांच्या दिशेने पाहायला मिळाला आपल्याला. 22 धावा. यावेळेचा फटका जबरदस्त. काय फटका आहे, याच्या अगोदर असाच प्रयत्न होता, आता सक्सेस झालेले आहेत. चेंडूला पाठवलेला आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. क्रिकेटची भरली जणू पंढरी, क्रिकेटची भरली जणू पंढरी, क्रिकेटची भरली जणू पंढरी. सारे गावकरी आले पुढाकारी बघून मैदान दंगून गेली सारी, गेली सारी बघून मैदान दंगून गेली सारी. काय फटका होता, हाय बॅक लिपनं खेचूर मारला शॉट. तुम्हाला पाहायला मिळाला बघा टेलिव्हिजन सेटवरती. अपस्टिक वरती लेंथ होती आणि अक्षरशः लपेटला चेंडू आणि पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते 28. समोर ड्राइव्ह केलेला आहे. अजून एक फ्लॅटेड शॉट. काय बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. विकेट आक्रमणाला सुरुवात केलेली. बॅक टू बॅक वन्स अगेन सेकंड सिक्सर. सुपर बॅटिंग. तर याच्यानंतर लढत असेल सिंगर आपले अजय गायकवाड पुरस्कृत उमरोली आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ भूमी 11 मांडा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे. थँक्यू. काय बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. विकीचं खरं कौतुक आहे. काय त्यानं फटका खेळला. एवढं इझी नाहीये वेगवान बॉलरला समोरच्या दिशेनं हा फटका एक्झिक्यूट करणं. हाय बॅकलिपना शॉट आपल्याला पाहायला मिळाला आणि साइड स्क्रीनच्या दिशेनं फ्लॅटेड शॉट आपण बघितला. सिक्सर. संघाची धावसंख्या 34 आहे. जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला अजून एक वन्स अगेन
हा देखील फटकावेत खेळलेत. मिस टायमिंग डाऊन द बॉल, फिल्डर चूक होणार नाहीये. फायनली विकीला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक काय मोठे फटके जरूर खेळले, मात्र महत्वपूर्ण विकेट मिळतीये 22 ला विकीची. विकी परत मैदानाच्या बाहेर. 30 धक्का लागत असं नक्षत्र एंटरप्राइजेस टीम चौदर पडाला. 34 ला 3 विकेट. थर्टी 34 झालेला आहे. 3 विकेट गेलेल्या आहेत. 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमला दिलेलं आहे 7 बॉलमध्ये विकीनं. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 मोठे फटके बॅक टू बॅक. अजून एक त्याचा प्रयत्न होता, तो मिस सामिंग झाला. नवीन बॅटर क्रमांक इनअप नंबर 5 वरती आलेत विकेश. रन सेट 34. 22 ला मिळते विकेट. त्यानं 17 धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे. वेगवान चेंडू अपील, मात्र चेंडू एका टप्प्यानं विकेट किपरच्या हातामध्ये गेलेला. आमचे पंच मिस्टर फिरोज खान सर, तिकडे बाला माने सर आहेत, दिखेत ऑफिशियल प्रोफेशनल पंच आहेत. आम्ही सातत्यानं फिरोज खान सरांना आजवर बघितलेले टॅनेसबर क्रिकेटमध्ये आज पंच म्हणून. अंपायर व्हेरी गुड जॉब. पुन्हा समोर ड्राईव्ह केलेला फटका, साईड स्क्रीनला चांगली फिल्डिंग. 10 विकेट एक सिंगलच मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपडाची धावसंख्या 35. 35 धावा, 3 विकेट गेलेल्या आहेत. अजून एका षटकाचा खेळ कडनं बाकी आहे. चांगली बॅटिंग, एकूण 18 धावा खर्चित झाल्या. पहिला व्हाईट बॉल, सेकंड बॉलवरती बाउंड्री, तिसऱ्या चौथ्या बॉलवरती 2 सिक्सर, 5व्या बॉलवरती पुन्हा आपण बघतो विकेट. 6वा चेंडू डॉट आणि 7व्या चेंडूवरती सिंगल मिळालेली आहे. एकूण पाहतो आपण षटक संपले. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस 35 धावा, नक्षत्र चौदरपडा. चला डिन्स ब्रेकर गरज नाही, कारण का मैदानाच्या आतमध्येच आपण तिकडे व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला जांतराजा क्रिकेट मंडळ कासगाव आयोजित भव्य क्रिकेट टुर्नामेंट, श्रीधर जितुळे साहेब, संतोषजी मात्रे हे सगळे आमच्या इकडे आयोजक तुम्हाला पाहायला मिळतील टेलिव्हिजन सेटवरती. पूर्ण आमचा संघ आहे जांतराजा क्रिकेट टीम. पूर्ण ही टीम आपल्याला पाहायला मिळेल. बाबा टायर सर्व्हिस जरूर आपण आवश्यक भेट द्या. कासगाव संघ तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. चायनीज कट्टा, व्हेज आणि नॉन व्हेज. त्याच्यानंतर A1 ओरिजिनल नारायण धाबा, सुनीलजी पवार हे सुंदर. त्याच्यानंतर आमचे नामांकित आमचे सन्माननीय किरण शेट राऊत. त्याच्यानंतर आमचे हरीशजी राऊत साहेब तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. कार्तिकी डेअरी अँड फार्म टेलिव्हिजन सेटवरती सगळे जरूर हे तुम्हाला दृश्य आणि हा ड्रोन कॅम्प तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर आणि दर्जेदार, बहुचर्चित. कारण का तुम्ही क्रिकेट टुर्नामेंटला खर्च किती केलेला आहे, जेव्हा तुम्ही टेलिकास्ट चांगले होता तेव्हा तो लोकांपर्यंत पोहोचतं आणि ती स्पर्धा बहुचर्चित होते. म्हणून MTC लाईव्ह स्पोर्ट्सचं खरं तर कौतुक आहे, कारण का त्यांनी केलेलं हा चांगलं काम आहे आणि कामाची पोचपावती पाहायला मिळते. खरं तर त्यांच्या कामाला सॅल्यूट आहे, कारण का सातत्यानं रात्रीपासून बघतो आपण 3-4 वाजेपर्यंत काम करतायत आणि त्यांना खरं त्यांचं कौतुक आहे मनापासून. आज सुंदर तुम्हाला टेलिकास्ट पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. जबरदस्त टेलिकास्ट. सन्मान्य आमचे प्रथमेश शेठ सध्या तरी ऑनलाईन आनंद घेत आहेत. आपले मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. प्रथमेश शेठ भगत, अगराली बदलापूर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. मॅनेजर नागेश ब्रॉडे आपलं हार्दिक स्वागत आहे. गती बघतो आपण यावेळीचा चांगला चेंडू, पहिला चेंडू आपण बघितला कमी गतीने निशांतनं. ही क्वालिटी तुमच्याकडे असणं गरजेचं. बघा फिंगर रोल करत असताना बॅटरला वाटलं की चेंडू वेगानं येईल, मात्र बॉलरनं आपली काय मैदानाच्या आतमध्ये जादू दाखवलेली आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्ही ॲज अ बॉलर बॉलिंग करता, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द टेनिस बॉल क्रिकेट. अजून एक चांगला चेंडू बुलबुल या मैदानाच्या आतमध्ये. सध्या आता मध्ये फिरकीची गिरकी समजेना असं झालेलं आहे. निशांचं कौतुक आहे. विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लेंथवरती. आणि हा दुसरा देखील चेंडू आपण बघितला पूर्णपणे विकेटला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. अजून एक चेंडू विकेट किपरच्या हातामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. काय बॉलिंग पाहायला मिळते. ही कला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, कारण का बघितलं निशांत याच्या अगोदरच्या षटकामध्ये जरूर 22 जास्त धावा खर्चित केलेले 19. या ओव्हरमध्ये त्या धावा आपल्याला रिकव्हर करायच्या आहेत आणि त्या अनुषंगानं पहिल्या 3 बॉलवरती एकही धाव नाहीये. सुपर बॉलिंग. खरं तर कमबॅक आहे निशांतच्या मॅचमध्ये. चौथा चेंडू फायनली ऑनसाइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर
जबरदस्त आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली आकाशच्या माध्यमातून. तो काही क्षणासाठी हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी तिकडे मिळेल. फायनली विकेट परतावा लागेल विशाल डाकीला मैदानाच्या बाहेर. विकेट मिळते खेळाडू बाद. रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळेल काय फिल्डिंगचा स्टँडर्ड आहे. सुपर स्टँडर्ड याला म्हणतात फिल्डिंग. कारण का तुमच्याकडे जर चांगला स्टँडर्ड चांगली फिल्डिंग असेल तर तुम्ही जरूर मॅच मध्ये कमबॅक. 100% कमेंट मध्ये असताना आकाशला माहिती आहे रन्स महत्वाचे आहेत, रन्स गेलेले नाहीयेत. आपल्याला फिल्डिंग चांगली करावी लागेल ती त्यांनी फिल्डिंग करून दाखवलेली आहे. आपल्या टीम करता तब्बल त्यानं 5 धावा सेव्ह केलेल्या आहेत. खरं तर कौतुक आहे फिल्डरचं. हा तुम्हाला रनआउट पाहायला मिळेल विशाल डाकी ज्याला खरं तर साय घ्यायला हवी होती. अति काही संकटात नाही. ऑलरेडी 3 चेंडू डॉट झालेला आहे बॅटर. लेफ्टी बॅटर आला असतं तर जरूर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं पण तसं झालं नाहीये. मिळाली विकेट. प्रतीक वाकडे नवीन बॅटर. बाकवुडला या मॅच मध्ये नक्षत्र चौधरपडा पुन्हा एकदा अगोदरच खेळले. आडव्या बॅटनं चेंडूना बॅटचा संपर्क कदाचित नसावा. बघूया अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत तोच आलेला आहे. लेग बॅटचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत येतो. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 37 धावा. बघा कुठल्या प्रकारचे ऍडजस्टमेंट नसणारे लवकरात लवकर आपण संपर्क साधायचे. जरूर आमचे नामांकित सिंगर सन्माननीय अजय गायकवाड यांनी संघास पुरस्कृत केलेल्या उमरोलीला तर जरूर आज पॅक केलेले. आवाज महाराष्ट्राचा आपण म्हणू शकतो, आवाज रायगडाचा. आमच्या अजय गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला संघ उमरोलीच्या अगेन्स्ट भूमीवर मांडाय. जगन्नाथ पाटील आणि ऑल टीम तिकडे साईल लाँगले आणि पूर्ण संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. 37 झालेला 4 विकेट. महत्वपूर्ण चेंडू लेफ्टी बॅटर वाकडे समोर आहेत. एखादा मोठा फटका 40+ होऊ शकते. ऑन साइडला टर्न केला वाकडेला सरळ फटका पाठवलाय बरोबर आमच्या व्हीआयपी डाईज वरती मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या मारायला सिक्सर. विशाल कदाचित स्ट्राईकला थांबला असं तर अजून काही रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. मग एकूण ओव्हर संपलेला 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या अखेरीस नक्षत्र चौधरपटन टीमने केलेल्या आहेत 43 केलेल्या आहेत. 44चं टार्गेट असेल या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्याकरिता जय जोगेश्वर क्रिकेट संघ जुनानगुडी टीमला या मॅच मध्ये विजय करिता मत महत्वपूर्ण आपण मॅचचा करूया टॉस. उमरोलीचे कॅप्टन आणि कॅप्टन भूमीला मांडाचे तिकडे असतील. चला कॅप्टन उमरोली चलेत. मांडाचे कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचं. आपण करूया टॉस आणि जाऊया टॉस बॉक्स मध्ये. ते असेल आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर मॅडी. नावाची चर्चा शिव जगभर झाली. लक्षाबाईल फेमस त्यांचा गाजलाय साऱ्या महाराष्ट्राला. लक्षाबाईल फेमस त्यांचा गाजलाय. चला टीम भूमी 11 मांडाचे कॅप्टन आलेत. ओके तर आपण जाऊया. सन्माननीय नितेशजी पाटील जे बाळमामा यांच्या अगदी निकटवर्ती आहेत. खरं तर आज साहेब येणार होते मात्र आता साहेबांची जबाबदारी वाढली आहे. कारण जो तुम्हाला आम्हाला सर्वांना जो हक्काचा माणूस हवा होता ना ते मिळाले. खासदार लोकप्रिय खासदार साहेब. त्यामुळे आता थोडंसं वेळ त्यांच्याकडे कमी आहे मात्र तरी सुद्धा हां आदर्श सिंगर आदर्श अजय गायकवाड पुरस्कृत SBCC उमरोली च्या विरोधात भूमी 11 मांडा जगन्नाथ पाटील. जगन्नाथ पाटील यावं आपण या. ओके हेड असा कॉल आहे. टील आलाय. टीम भूमी 11 मांडा संघ टॉस जिंकलाय. साहेबांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. टॉस जिंकलाय कशाला पसंती द्याल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. विपक्ष संघ SBCC उमरोली याच विभागातील संघ आहे. कमीत कमी किती धावांवर रोखण्याचा प्लॅन असेल? आम्ही काय टार्गेट सेट नाही ठेवलंय तरी आम्ही कमीत कमी धावापर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. गतवर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला होता तुम्ही. ह्या वर्षी सुद्धा खेळणार आहात. कसं वाटतं या स्पर्धेविषयी काय म्हणाल? ही स्पर्धा तर खूप चांगलीच आहे आणि आयोजन आणि नियोजन पण खूप चांगलंच आहे. ओके थँक्यू.
टीम भूमी 11 मांडाचे कॅप्टन होते, SBCCचे कॅप्टन आहे. टॉस गमावला, जर टॉस जिंकला असता तर काय मग? क्षेत्ररक्षक. आत्ता बॅटिंग करायची आहे, बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त किती धावा बनवाल? 50-55. आज जर विचार केला तर SBCC म्हटलं की सर्वांच्या समोरच्या खेळाडूचं नाव येतं. खरं तर आपल्या ग्रामीण विभागासाठी गर्वाची गोष्ट आहे की आज साई लोंगले सारखा एक उदयमुख खेळाडू जाऊन त्या ठिकाणी चांगला खेळ करतोय. आज मात्र नाही आहे. त्याची कितपरत कमतरता जाणवेल तुम्हाला? त्याची कमतरता आम्हाला जाणवेलच, कारण ते फर्स्टवर डालतो. काय म्हणाल आयोजनाविषयी? दरवर्षी खेळता, जवळचंच आयोजन आहे, मात्र दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी वेगवेगळं काहीतरी करण्याचा हा जाणता राजा क्रीडा मंडळ कासगावच्या वतीने प्रयत्न राहिला आहे. काय म्हणाल यावर्षी? आयोजन तर खूप सुंदर आहे. ओके, तर टॉस जिंकलाय भूमी 11 मांडा या संघाने. टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि SBCC या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. तर खेळाचं पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि आवाज असेल बदलापूर. तर काही सन्मान तर मी मेन आयोजक विनंती करेन किरण शेट राऊत यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नितेशजी पाटील साहेब हे उपस्थित आहेत, त्यांचा आपण सदिच्छा सन्मान करावा. खरं तर आज साहेबांची अनुपस्थिती राहिली आणि त्यांच्या अनुपस्थित मात्र नितेशजी पाटील साहेबांवरती जबाबदारी दिली आहे येण्यासाठी, कारण सर्वजण उत्सुक होते की आज आपला हक्काचा माणूस येणार. मायाची शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन पाटील साहेबांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. जय पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. जय पाटील आणि नागेची राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी या मंचावरती केला जाईल सदिच्छा सन्मान. सामन्याला सुरुवात झाली आहे. ऐकूया पुन्हा एकदा आजच्या रात्रीमध्ये या एक सन्मान आणखीन सुद्धा आहे. आणि खरं तर आज ठाणे असो, रायगड असो, भिवंडी असो, कोणत्याही परिसरामध्ये फक्त त्यांना एक फोन करा की आम्हाला एक संघ कमी आहे, तुम्ही खेळता का? कधी पोल कोणताही असो, कधी सहमती दर्शवणारे सन्माननीय आदरणीय जगन्नाना पाटील साहेब यांचा सुद्धा आपण सदिच्छा सन्मान या मंचावर करूया. सामना सुरू झालाय, ऐकूया आजच्या रात्रीमध्ये प्रथमच मॅडी सरांचा आवाज. धन्यवाद जगदीशजी पाटील साहेब आणि धन्यवाद राहुलजी भोईर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सभाप्रभा निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला वंदन करून आपण प्रत्येक कार्याची सुरुवात करत असतो आणि आजच्या या शेवटच्या अंतिम रात्रीची सुरुवात सुद्धा आपण गणरायाला स्मरण करून या ठिकाणी करत आहोत. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला सामना प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर अगदी एका बाजूला जू नांदुरकी आणि त्यांच्या विरोधात खेळणारा संघ आहे तुम्हाला पाहायला मिळेल, जो मात्र चौधरपाडा संघ नक्षत्र इंटरप्राइजेस. तसे आमचे सिंगमबेडा ग्रुप यांच्या देखील माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. वैभव सोनके, समीर आमचे आणि सर्व त्यांचे सहकारी, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आपलं वेलकम आहे सिंगमबेडा ग्रुप बदलापूर. 44 धाबांचं टार्गेट आणि गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी त्याने केली आहे आणि त्याच्यावरती आता मात्र हा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना बॅट्समन अल्पिचच्या बॅटमधून पहिला संघर्षाचा पहिला वार. षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आज तुम्हाला 4 षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतील आणि आज दिग्गज संघ या ठिकाणी खेळणार आहेत. पहिले समाज दोन्ही भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारे संघ आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय गॅप शोधलाय, जणू काय माप लावला होता. बॉल चालला ऑन साइडला, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक टप्पा घेत बॉल सीमा पार. धावा मिळतील टीम जू नांदुरकी संघाला 4.
किरण राऊतच्या नावाची चर्चा अशी हो जगभर झाली माझ्या मामाची संतोषवर साहेबांची सातत्याला लाभली लक्षाबाई प्रेमाचा त्यांचा गाजलाय साऱ्या महाराष्ट्र. थँक्यू डीजे. आणि अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होते आणि तेच आपले सन्माननीय लाडके आयोजक या स्पर्धेचा आनंद घेत असताना संपूर्ण मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहिलं तर आज या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये सुद्धा उपस्थित आहेत सन्माननीय किरण शेठ राऊत आणि सन्माननीय हरीशजी राऊत साहेब यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू, कारण त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न आहे भव्य आणि दिव्य डे नाईट स्पर्धा. 11 धाबा धावफलकामध्ये 44 ची गरज. प्रति षटकामागे आपण पाहिलं तर रिक्वायर रन रेट 11.00 होता. सुरुवातीला गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं आदित्यचं, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती का आक्रमण केलं अल्पेशने. 1 षटकार आणि त्यानंतर चौकार. धाबा संख्या धावफलकामध्ये 11 आहे. येणारे 18 बॉल शिल्लक आणि आता 33 धाबांची गरज. गोलंदाज सज्ज सेकंड ओव्हरमध्ये प्रतीक. 18 बॉल 33 धाबांची गरज. सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बदलापूर बांगणी संलग्न असोसिएशन ग्रामीण क्रिकेट यांच्या मान्यतेने चालू असलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित व ग्रामस्थ मंडळ कासगाव आयोजित ही स्पर्धा आहे. कासगाव चषक 2025 शानदार पर्व. हो यावेळी शॉर्ट ऑफ लेन त्याच्यावरती सुद्धा कडवा प्रहार केलाय. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. बॉल सीमा पार खडे खडे स्ट्रोक पाहायला मिळालाय. बॅट्समन आकाशच्या बॅटमधून आणखीन एक वार. स्ट्रोक पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले लगेच तुमच्या समोर. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने बॉल टाकण्यात आला. अगदी आपण पाहतोय शॉर्ट ऑफ प्लेनचा होता, त्याला मात्र परफेक्ट पिकअप स्ट्रोक या ठिकाणी ऑन साइडला बड विकेटला फेकून दिलाय. 17 धाबा. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाले. गोलंदाजाचं स्वागत केले पहिल्याच बॉलवरती. 11ची सरासरी कायम ठेवायची. प्रति षटकामागे पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. जू नांदुरकी संघासाठी वाईल्ड कार्ड एंट्री आय थिंक सो या संघाला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. बदलापूरमध्ये प्रथमच हा संघ खेळतोय, त्यांचं मात्र हार्दिक मनपूर्वक स्वागत. राऊंड विकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न. याच दरम्यान आपण पाहतो हा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. सीधी उंगली से गेम निकलती है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है असं क्रिकेटमध्ये कित्येक वेळा म्हटलं जातं. कारण अगदी आपण पाहतो सरळ बॅटने धावा येत आहेत. 6 धाबा धावफलकामध्ये आपण या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्यात आलं. 17 धाबा आहेत. पुन्हा एकदा यावेळेस नॅशनल स्विंग यानं मिस करत असताना आपण पाहतोय चेंज ऑफ पेस गती परिवर्तन पाहायला मिळालं. आणि याच दरम्यान अँगल क्रिएट करत असताना फिंगर रोल करण्यात आले. अष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक करावा लागेल. सुरुवातीला आपण पाहतो अशीच गोलंदाजी प्रतीकची पाहायला मिळाली. प्रतीकच्या अगोदर आदित्यची पाहायला मिळाली, ज्याने मात्र सुरुवातीला चांगली अटॅकिंग गोलंदाजी केली आहे, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती त्याच्यावरती मार पडला. हो ओव्हर पिच बॉल. हा सुद्धा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. लॉंग ऑनला क्लिअर करणार आणखीन एक धमाका. धाबा इथे मिळतील पूर्णपणे 6. बॅटिंग करत असताना टीम जू नांदुरकी संघाला हिट्स आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम षटकार. या षटकामध्ये आपण पाहतो आक्रमण करण्यात आलेले 2 षटकार आले. 2 धमाके पाहायला मिळाले. फटक्यामध्ये वजन पाहायला मिळाला. जणू काय ओव्हर पिच बॉल फुलर लेनच्या बॉलवरती आक्रमण करण्यात आलं होतं. लाईन चांगली आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग पाहायला मिळतोय. जबरदस्त ॲक्युरेट परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. मेरिटनुसार हे षटक जर हाताळलं असतं ना तर कदाचित इथे मात्र धाबा बनवणं कठीण झालं असतं. फलंदाज आकाशला त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत आणि 3 बॉल त्याच्या बरोबर डॉट सुद्धा टाकलेत. हो आणखीन एक चांगला बॉल. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं संपन्न झालंय, परंतु सरासरी मेंटेन केली आहे जू नांदुरकी संघाने. जबरदस्त बॅटिंग करत असताना 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 44चं टार्गेट होतं. पहिल्या 2 षटकामध्ये 23 धाबा बनवण्यात आल्यात आणि आता या मॅचचं इक्वेशन शिल्लक राहिलंय. येणारी 12 बॉल 21 धावांची गरज. थँक्यू. तर या दरम्यान मंचावरती आमचे ग्रामस्थ मंडळ कासगावचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. किसनजी राऊत साहेब, मारुतीजी मस्कर, ज्ञानेश्वरजी टेंबे, पंढरीनाथ राऊत आणि भरतजी राऊत
त्याचबरोबर नामदेवजी राऊत, भालचंद्रजी शेळके, दीपकजी राऊत आणि दिनकर कोंडिलकर हे सर्व, त्याचबरोबर बालारामजी टेंबे हे सर्व ग्रामस्थ मंडळ कासगाव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आमचे आयोजक किरण शेठ राऊत यांच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि टीम मांडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. नक्कीच नक्कीच आपण पाहतो आपल्या मुख्य मंचावरती आपले सर्वांचे लाडके आयोजक आदरणीय किरण शेठ राऊत साहेब या माचा आनंद घेतात. भरपूर सारी विकास कामं त्यांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये सातत्याने आपण पाहिलं तर मग सर्व ग्रामीण भागामध्ये करण्यात आलेले आहे. मुख्य रस्ते असो किंवा लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, या सर्वच गोष्टींमध्ये अग्रेसर असणारा आपलं अगदी हक्काचा माणूस आदरणीय किरण शेठ राऊत स्वतःच्या स्वखर्चातून बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर अगदी महिलांसाठी सुद्धा अगदी आपण पाहतो ज्या मात्र विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महिन्याला जो मासिक पगार असतो तो सुद्धा स्वतःच्या खर्चातून त्यांच्या वतीने देण्यात आला. सलग 3 वर्ष ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्या या सर्व विभागातील लोकांसाठी. षटक क्रमांक 3 मध्ये आपण जाऊ. 12 बॉल 21 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज रोशन. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू टाकण्यात आलेला आहे. लेफ्ट आर्म सीमर हा सुद्धा गोलंदाज आपण पाहतोय चांगली कमालीची गोलंदाजी करतायत. कमबॅक करण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ सुद्धा करतोय, कारण हा सामना त्यांना सुद्धा महत्वाचा आहे. त्यांना सुद्धा सामना थांबवायचा आहे. याच अनुषंगाने ही गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला फटका फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो एका टप्प्याखेर बॉलला अडवण्यात आलाय. चांगले फिल्डिंग. कदाचित आपण पाहतो एका धाबेसाठी आता झगडावं लागेल. एका धाबेसाठी संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. प्रतिस्पर्धी टीम एक धाव वाचवण्यासाठी ती सुद्धा प्रयत्न करेल. आज दरम्यान आमचे उत्तम दर्जाचे आचारी एवन जोडी आमचे विश्वनाथजी भुईर असतील आणि आमचे मनोहरजी मसले मामा यांचे विशेष कौतुक आपण करू, कारण सलग 4 ते 5 रात्रीमध्ये त्यांच्या वतीनं त्यांच्या या ठिकाणी आपण पाहतोय जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर आणि उत्तम दर्जाचे आचार्य चविष्ट जेवण त्यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येते. आणखीन एक बॉल अप्रतिम पाहायला मिळालाय. गोलंदाज रोशनचा पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर आली सिंगल आणि आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना 12 बॉल 21 धावांची गरज आहे. एक तिरी तर एक मेरी अशी गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. गोलंदाज रोशन. लेफ्ट आर्म सीमर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काय मात्र या बॉलला उचललंय आणि सरळ फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हिट्स आउट टॉप द पार्क. षटकार. बॅटिंग केली आकाशने. अगदी आपण पाहिलं तर त्याच्या या इनिंगचं विश्लेषण आपण इथे केलं तर पहिला षटकार त्याने मारला, त्यानंतर 2 चेंडू डॉट आले, परत षटकार, परत 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर षटकार पाहायला मिळालाय. धाव फलकावरती एकंदरीत 30 धावा आहेत. 44 लक्ष्य. मॅच तुम्हाला नेट टू नेट फाईट पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतात. प्रत्येक संघाला जिंकायचंय, परंतु जिंकेल एकच संघ, कारण जो जास्त मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करेल, जो मात्र जास्त मेहनत करेल, या ठिकाणी आपण पाहतोय तो संघ इथे विजयाची पताका या क्रीडा नगरीमध्ये मिरवेल. धर्मवीर क्रीडा नगरी कासगावची आज मात्र धुमधुमणार आहे. हो यावेळेस आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक. ऑन साइडला बॉल चालला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल धाव. एका धावेच्या पद्धतीने संघाची धावत संख्या पुढे सरकेल, परंतु इथे संधी मिळाली आहे सेकंड धाव घेण्यासाठी. आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. गोलंदाजाने थोडीशी मिस्टेक केली आहे आणि इथे मात्र चुकीचं गॅदरिंग पाहायला मिळालं. चेंडू व्यवस्थित कलेक्ट करू शकले नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय फलंदाजी करत असताना आकाश आणि अल्पेश या सलामीच्या जोडीनं. जमेची बाजू हीच आहे. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाच्या विरोधात की मात्र जू नांदुरकी संघाची सलामीची जोडी अद्यापर्यंत मैदानावरती खेळतीये. 44चं टार्गेट असताना एक चांगली पार्टनरशिप त्यांनी बिल्टअप केली आहे. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉसला मात्र कन्वर्ट केले. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. षटक क्रमांक 3चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे.
अगदी आपण पाहिलं तर 12 बॉल 21 धाबांची गरज असताना या षटकामध्ये धाबा खर्च केला रोशनने फक्त 10 आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये समीकरण उरलंय येणारी 6 बॉल शिल्लक आहेत 11 धाबांची गरज धर्मवीर क्रीडा नगरी कासगाव अत्यंत सुंदर ड्रोन व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल विहंगम दृश्य विलोभनीय दृश्य अक्षरशः प्रेमात पडावं या खेळपट्टीच्या आणि या क्रीडा नगरीच्या इतकी सुंदर बनवण्यात आलेली आहे 6 बॉल 11 धाबांची गरज संपूर्ण जाणता राजा क्रीडा मंडळ कासगावचे हे सर्व शिलेदार तुम्हाला पाहायला मिळतील हे आमचं मुख्य व्यासपीठ सन्माननीय किरण शेठ राऊत हरेशजी राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम काय जबरदस्त ऑन स्क्रीन संपूर्ण टीम या ठिकाणी आपण पाहतोय कदाचित आज या स्पर्धेला ते टाटा बाय बाय करणार आहेत 6 बॉल 11 ची गरज जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आयोजित कासगाव चषक 2025 हे रुबाबदार पर्व आहे 6 बॉल 11 धाबांची गरज चला सामना स्पीडअप करायचंय पण सध्या विनंती राहील कारण आज भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत ऑफिशियल कल्याणचे आन बान शान मिस्टर फिरोज खान सर दुसऱ्या बाजूला बाळा माने सर यांचे आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू कारण आजच्या रात्रीमध्ये सलग 5 दिवस रात्रीमध्ये आमच्या समवेत ते जॉईंट आहेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मिस्टर डी के दत्ता कडवसर यांचे कौतुक व्हायला हरकत नाहीये 6 बॉल 11 ची गरज सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय अद्यापपर्यंत चांगली भागीदारी रचण्याचं काम करतात या महत्वाच्या मॅचसाठी जून नांदुरकी या संघासाठी खेळत असताना वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली आहे 6 बॉल मध्ये 11 धाबा बनवाव्याच लागतील तर प्रतिस्पर्धी टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा या संघाला या धाबा वाचवायचे गोलंदाज अजय यावेळेस ऑन साइड आडव्या बॅटने आपण पाहतोय बॉलला खेळून काढलाय शतक्षक उपस्थित आहेत 1 धाव कंप्लीट झाली सेकंडचा कॉल इथे मात्र धाव कंप्लीट केली जाईल जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा इथे मिळतात आणि या 2 धावेच्या पद्धतीने आपण पाहतोय संघ पुढे चाललाय एकंदरीत 35 वरती 44 धावांची गरज आहे येणारे 5 बॉल शिल्लक 9 धावांची गरज कंपल्सरी चेसिंग म्हणजे विजयासाठी जून नांदुरकी संघाला येणाऱ्या 5 बॉल मध्ये या 9 धावा बनवाव्याच लागणार आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी गोलंदाज सज्ज लेफ्ट आर्म राऊंड विकेटने फलंदाज बाद कॉट बिहाइंड अँड मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा वाजवली गोलंदाज अजयने फलंदाजाला बाद पहिला धक्का फिंगर अप फलंदाजासाठी आपण पाहतो बाद होत आहेत पहिला धक्का लागत असताना जून नांदुरकी टीमला आकाश बॅक टू द पॅव्हलियन साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये जबरदस्त 24 धावांची वादळी खेळ त्यांनी साकारली आहे आणि अर्ध्यावरती आपल्या संघाला मात्र इथे सोडून माघारी परतलाय असंच म्हणावं लागेल कारण 5 बॉल 9 धावांची गरज होती आता येणारी 4 बॉल 9 धावांची गरज एक ब्रेक थ्रूची गरज होती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जून नांदुरकी संघ जबरदस्त बॅटिंग करत होते आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला ब्रेक थ्रूची गरज होती तो मात्र ब्रेक थ्रू मिळालाय गोलंदाज अजयच्या वतीनं चांगली गोलंदाजी करतात लेफ्ट आर्म सीमर हा सुद्धा गोलंदाज आहे कदाचित या तीनही गोलंदाजांचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाहीये कारण लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी भरपूर चांगली त्यांनी केलेली आहे धाबा रोखलेले आहेत जरी चौकार षटकार त्यांच्या विरोधात आलेले आहेत तरी सुद्धा धाबा रोखण्याचा प्रयत्न सरासरी या ठिकाणी त्याने मेंटेन केलेली आहे 4 बॉल आता 9 धावांची गरज न्यू बासमन न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला पुष्पम येतात कदाचित त्या पुष्पा 2 पिक्चर आपण पाहिलेला परंतु आता पुष्पम आहेत 4 बॉल आणि 9 धावांची गरज आमचे प्रबुद्ध ऑफिशियल स्कोरर आम्हाला माहिती देतात गोलंदाज सज्ज अजय ओव्हर द विकेटने यावेळेस आपण पाहतो चेंडूला उडवलाय पॉइंटच्या दिशेने फटका चांगला आहे आणि ते बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने फटका आपण पाहिलेला आहे आणि ते सरळ बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4 एक्स्ट्रा कव्हरला हा फटका चाललेला आहे
अगदी आपण पाहतो त्याचं विश्लेषण ऑन स्क्रीन मध्ये आपण पॉइंटला केलं, परंतु हा बॉल किती वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षकाने मात्र अपाट प्रयत्न केले. शेवटच्या क्षणाला बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर चाललाय आणि धावा इथे मिळतील 4. बॅटिंग करत असताना जू नांदुरकी संघाला 44चं लक्ष्य, 3 बॉल 5ची गरज. हो या दरम्यान घडलंय काय, बीमर बॉल, इट्स अ बीमर आणि त्याच्यावरती ठोकलाय विजयाचा एक जबरदस्त षटकार. अँड दिस वेल देन ऑल इज वेल. जू नांदुरकी संघ या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा. मात्र सलामीला येत असताना आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग केली.